आषाढ महिन्याला सुरुवात झाली की प्रत्येकाच्या घरोघरी गुळाचे आणि गव्हाच्या पिठाचे जे पदार्थ आहे ना, हे आवर्जून बनवले जाते. त्यातले त्यात बरेच जण आषाढ महिन्यामध्ये वारीला सुद्धा जातात. तर वारीला जाताना ना, पूर्वीच्या काळी अशा ह्या गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या दशम्यासोबत घेऊन जायच्या, कारण ह्या बऱ्याच दिवस टिकतात, खराब होत नाही आणि खुसखुशीत सुद्धा राहतात. तर आज आपण ह्या अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या ह्या पारंपरिक दशमीची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. सगळ्यात अगोदर पण आता हे जे पीठ आहे ना, कणिक दशम्यांसाठीचं, ते भिजवून घेऊया. घरातली कुठलीही वाटी किंवा मेजरमेंटचा जर कप असेल तर तो घ्यायचा आहे. एकाच वाटीने आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे. दूध कुठलंही घेऊ शकता, गाईचं, म्हशीचं. आणि सेम त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर इथे मी गुळाची पावडर घेतलेली आहे. तुम्ही गूळ छान असा किसणीने बारीक करून घेतला तरीही चालेल. मी गूळ पावडर याकरता घेतलेली आहे, कारण पटकन ही यामध्ये मिसळली जाते आणि पटकन हे जे बॅटर आहे, मिश्रण आहे, हे तयार होतं. तर हे पहा, मी व्यवस्थित असं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि दोन्हीही समप्रमाणात घेतलेलं आहे. म्हणजे जेवढे गूळ घेतलं होतं तेवढंच आपण इथे दूधही घेतलेलं आहे. यामध्ये ना थोडीशी दुधावरची मलाईसुद्धा आहे, त्यामुळे अजूनच छान खुसखुशीत आपल्या दशम्या होणार आहे. आता लगेचच दुसऱ्या मिक्सिंग बाउलमध्ये ज्या वाटीने आपण दूध घेतलं होतं, गूळ घेतला होता, त्याच वाटीने सुरुवातीला 2 कप आपल्याला चाळलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आणि खुसखुशीत होण्याकरता यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप किंवा तेल तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि छान असा वेलचीचा फ्लेवर यावा याकरता मी पाव चमचा वेलची पावडर आणि अगदी चिमूटभरपेक्षाही कमी यामध्ये मीठ घातलेलं आहे. कुठलाही गोडाचा पदार्थ तुम्ही जेव्हा बनवणार ना, त्यामध्ये अगदी किंचित मीठ नक्की वापरा, त्यामुळे अजूनच रुचकर तो पदार्थ होतो. सगळे जिन्नस हाताने एकजीव करायचं. सुरुवातीला जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं होतं, त्यामध्ये आपल्याला जेवढं बसेल ना, तेवढं आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता सुरुवातीला आपण 2च वाट्या घेतलेलं होतं. अजून पुढे आवश्यकता लागली ना, तर आपण अजून यामध्ये थोडंसं पीठ ॲड करणार आहोत. आता हे बऱ्यापैकी पातळ झालेलं मिश्रण तुम्हाला इथे दिसत असेल. यामध्ये अजून आपल्याला थोडीशी पिठाची आवश्यकता लागणार आहे. तर 1 वाटीभर पीठ मी अजून घेतलेलं आहे. आता यातलं सर्वच नाही, तर थोडं थोडं करून घालायचं आहे. आपल्याला अगदी जास्त घट्ट हा पिठाचा गोळा मळायचा नाही, कारण जसं जसं हे पीठ मुरणार ना, तसं तसं हे जास्त घट्ट होत जाणार. त्यामुळे जशी आवश्यकता लागेल ना, तसं तसं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर जेवढं आपण दुधाचं आणि गुळाचं मिश्रण केलं ना, तर माझं बरोबर 2.5 वाटी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागलेलं आहे. आणि हे पीठ मी मध्यम असं भिजवून घेतलेलं आहे. आता याला आपण 10 मिनटं रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. तर हे बघा, अर्धी वाटी पीठ वापरलेलं आहे, बाकीचं आता मी ठेवून देणार आहे. तर हे पहा, आपलं पीठ एकदम छान व्यवस्थित भिजलेलं आहे आणि भिजल्यानंतर ना, हे थोडंसं टाईट झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे. आता हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आणि पुन्हा एकदा याला छान असं मळून घ्यायचं आहे. छान असं याला सैल करून घ्यायचं आहे. अगदी जास्त घट्ट झालं असेल ना, तर अगदी थोडासा पाण्याचा हात लावून सुद्धा थोडंसं सैल करून घ्यायचं आहे. जसे आपण आता चपातीसाठीचे गोळे तयार करतो ना, अगदी सेम तसेच गोळे आपण आता तयार करून घेऊया. सगळे गोळेही एकदाच तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण दशम्यासुद्धा एकदाच लाटून एखाद्या सुती कपड्यावरती याला टाकायचं आहे आणि वरतून एखादा कपडा टाकून झाकून ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. एकमेकांना अजिबात ह्या दशम्या चिकटत नाही. जशी आपण घडीची पोळी बनवतो ना, अगदी तशीच आपण ह्या पोळ्या ज्या आहे ना, त्या बनवून घेणार आहोत. आणि आतमध्ये तेल किंवा तूप तुम्हाला जे लावायचं ते लावू शकता, ज्यामुळे आपल्या ज्या दशम्या आहे ना, आतून सुद्धा मस्त अशा मऊसूत आणि खुसखुशीत तयार होणार आहे. तर यावरती मी थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहे, त्यामुळे अजूनच छान खुसखुशीत आपल्या ह्या दशम्या तयार होणार आहे. थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा टाकून घेऊया आणि छान अशी घडी मारून घ्यायची आहे. जशी आपण चपाती बनवतो ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या दशम्या बनवायच्या आहे. तुम्हाला अशी घडी घालून बनवायची नसेल ना, साधी सिंपल तुम्ही गोळा लाटून सुद्धा ही दशमी बनवू शकता. असं केल्यामुळे आपल्या ज्या दशम्या आहे ना, आतमध्ये जेव्हा आपण पीठ वगैरे किंवा साजूक तूप घालतो ना, त्यामुळे त्या खुसखुशीतही होतात आणि भाजताना सुद्धा त्या छान अशा भाजल्या जातात आणि टम्म फुगल्या जातात. त्यामुळे आपल्याला याच्या आतून तेल किंवा जे पीठ आहे ना, ते घालायचं आहे आणि लाटताना सुद्धा अगदी हलक्या हाताने लाटायचे आहे. तर हे पहा, मस्त अशी आपली ही दशमी या ठिकाणी तयार झालेली आहे. कुठेही जास्त पीठ वगैरे लावायचं नाही. हलक्या हाताने लाटल्यामुळे आपल्या दशम्या भाजताना अगदी छान अशा टम्म फुगतात. तर हे पहा, मस्त ह्या आपल्याला मध्यम जाडीच्या ह्या दशम्या तयार करून घ्यायच्या आहे.
हे पहा, अगदी जास्त जाडही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही. आता लगेचच भाजून घेऊया. सगळ्या दशम्या मी एकदाच तयार करून घेतलेल्या आहे आणि आता भाजून घेणार आहे. भाजताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली जी दशमी आपण टाकतो ना त्याच्या अगोदर आपल्याला तव्याला छान असं तेलाने पुसून घ्यायचं आहे. कारण गूळ जो आहे ना हा जेव्हा गरम होतो ना त्यावेळेला आपल्या तव्याला चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं तवा अगोदरच सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही दशमी टाकायची आहे. हे पहा, मस्त अशी आता ही फुगायला लागलेली आहे. म्हणजे आपली जी दशमी आहे ना एकदम खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. आणि भाजताना सुद्धा काय करायचं, गॅस आपल्याला अगदी जास्त मध्यम किंवा कमी ठेवायचा आहे. जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही. मोठ्या गॅसवरती जेव्हा आपण ठेवू ना, कारण गूळ लगेचच रंगाने डार्क व्हायला सुरुवात होते. त्यामुळे गॅस आपल्याला एकदम कमी ते मध्यम ठेवायचा आहे आणि कमी ते मध्यम गॅसवरती छान अशी एकसारखी ही दशमी भाजून घ्यायची आहे. वरतून तुम्ही तेल, बटर, तूप तुम्हाला जे लावायचं ते लावू शकता आणि दोन्हीही बाजू छान अशा खमंग भाजून घ्यायच्या आहे. तर हे पहा, हलकेसे डाग पडलेले आहे. आपण जास्त हिला डार्क करणार नाही आहोत. मस्त अलट पलट करत ही दशमी आपण तयार करून घेणार आहोत. सगळ्या दशम्या मी एकदाच तयार करून घेतल्यामुळे ना भाजायला मला जास्त वेळ लागलेला नाही. अगदी पटापट होतात आणि ह्या एकमेकांना चिकटत सुद्धा नाही. वरतून तुम्ही तेल, तूप, बटर तुम्हाला हवं ते लावून मस्त ही दशमी भाजून घेऊ शकतात. सगळ्या दशम्या मी भाजून घेतलेल्या आहे. रंगही छान आलेला आहे. दिसताना सुद्धा अगदी मस्त दिसत आहे. पूर्वीच्या काळी बरेच जण पंढरपूरच्या वारीसाठी जाताना ना ह्या अशा दशम्या घेऊन जायच्या. कारण ह्या बऱ्याच दिवस टिकायच्याही आणि ह्या छान अशा खुसखुशीत आणि चवदार खमंग लागतात. आणि पोटभरीचं जर काही असेल ना तर ह्या दशम्या असायच्या. त्यामुळे बरेच जण पंढरपूरच्या वारीसाठी जाताना ना ह्या अशा दशम्या घेऊन जायच्या आहे. किती मौसूद झालेले आहे यावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल. अशा ह्या तुम्ही कुठल्याही प्रवासाला जाताना सोबत घेऊन जाऊ शकता. नुसतं चटणीसोबत जरी खाल्ल्या ना तरीही ह्या छान लागतात किंवा अशाचंही छान लागतात. लोणच्यासोबत छान लागतात. ह्या तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. मुलंसुद्धा आवडीने खाणार आहे. गुळाचे पदार्थ तर लहान मुलांना आवर्जून टिफिनमध्ये द्यायलाच हवे, कारण ते पौष्टिक सुद्धा आहे. तर ह्या मस्त आपल्या ह्या खुसखुशीत आपल्या ह्या दशम्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. सांगितलेल्या पद्धतीने, सांगितलेलं प्रमाण घेऊन, सांगितलेल्या टिप्स वापरून ह्या दशम्या बनवा आणि कुठे जर प्रवासाला जात असाल तर घेऊन सोबत नक्की जा. आता ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे. रेसिपीला तुम्ही लाईकही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.